येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरलाय। दुसरीकडे राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये सन्मान निधीचे पैसे मिळण्याचीही शक्यता आहे। तर या योजनेअंतर्गत केंद्राकडून 1 आणि राज्य सरकारकडून 2 असे हप्ते प्रत्येकी 6000 रुपये मिळणार आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी चर्चेमध्ये आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत बराच काळ प्रलंबित असलेले दावे आता मंजूर झाल्याचं सांगितलं जात आहे आणि आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती पुढे आली। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आता जर तुम्ही 2025च्या खरीप हंगामासाठी पीक विमा भरला असेल आणि आपल्याला पैसे नेमके कधी मिळणार हा प्रश्न सतत पडत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाची आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर वेगवेगळ्या बातम्या झळकत आहेत। कुठे सांगितलं जातंय आज अमुक जिल्ह्यात पैसे जमा झाले, तर कुठे सांगितलं जात आहे आज तमुक जिल्ह्यात पैसे येणार आहेत। काही ठिकाणी तर विशिष्ट रक्कम सुद्धा सांगितली जात आहे। कोणाला 25,000 कोणाला 32,000 मिळाले, अशा प्रकारच्या बातम्या फिरत आहेत। पण आता खरी परिस्थिती काय आहे हे समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं बनलंय। कारण सध्याच्या घडीला अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्षात अजून 1 रुपया सुद्धा जमा झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे फक्त सोशल मीडियावर दिसणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी वास्तव काय आहे हे तपासून पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरतंय। सध्या सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, सरकारने घोषणा केली पण अजून खात्यात 1 रुपया सुद्धा आलेला नाही, मग नेमके पैसे कधी येणार? जर तुमच्याही मनात हा संभ्रम असेल तर थोडंसं शांत राहा, टेन्शन घेऊ नका आणि संपूर्ण माहिती नीट समजून घ्या। कारण आता परिस्थितीमध्ये बदल होऊ लागला आहे आणि तुम्ही ज्या प्रतीक्षेत होता ती हळूहळू संपत चाललेली आहे। फक्त ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का, म्हणजे तुम्हाला स्पष्ट कळेल की तुमच्या खात्यात पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात। आता बघा, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी सकारात्मक अपडेट समोर येत आहे। बराच काळ प्रलंबित असलेले खरीप 2025चे पीक विमा दावे आता टप्प्याटप्प्याने मंजूर होऊ लागले आहेत। म्हणजेच प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि पुढील काही दिवसात त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या खात्यावर दिसायला 100% सुरुवात होईल। त्यामुळे बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही नक्की समजून घ्या, फक्त मंजूर झाला म्हणजे लगेच पीक विमा खात्यात पडणार नाही। अनेकांना प्रश्न पडतो, नेमकी तारीख काय आहे, किती वाजेपर्यंत पैसे येतील आणि आपल्याला किती रक्कम मिळणार? याचबरोबर कोणते शेतकरी पात्र ठरणार हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण प्रत्येकाची परिस्थिती आणि पात्रता वेगळी असू शकते। जर तुम्ही खरीप 2025चा पीक विमा भरला असेल आणि अजूनही पैसे खात्यात येत नसतील, तुम्ही वाट बघत असाल, तर काळजी करायचं काहीच कारण नाही। कारण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल जे काही महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत आता ते हळूहळू स्पष्ट होत आहेत। तुमच्या मनातले सगळे प्रश्न, पैसे कधी येणार, कोणाला मिळणार आणि किती मिळणार, याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे। म्हणूनच जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुमच्या खात्यात ही रक्कम यायला हवी आणि तुम्ही योजनेसाठी पात्र आहात, लाभार्थी आहात, तर ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक समजून घ्या। कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत की सरकारने नेमकं काय जाहीर केलं, पैसे जमा होण्याची प्रक्रिया कशी सुरू आहे आणि तुमच्या खात्यात ही रक्कम नेमकी कधीपर्यंत पोहोचू शकते। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैसे नेमके कधी येणार आणि किती मिळणार हाच आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न फिरत असतो। तर याचं स्पष्ट उत्तर आपण इथे समजून घेऊ। जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की तुमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम कधीपर्यंत जमा होईल आणि हेक्टरी किती लाभ मिळू शकतो, तर फक्त थोडा वेळ काढा आणि ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन समजून घ्या। आणखी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर अपडेट्स मिळत राहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। कारण अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वेळेवर मिळत राहणं खूप गरजेचं असतं। चला मग आपण सविस्तर पाहूया। राज्यातील लाखो शेतकरी, विशेषतः ज्यांनी खरीप 2025साठी पीक विमा भरला आहे, त्यांच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार। कारण आता जी प्रक्रिया सुरू झाली आहे ती थेट तुमच्या खात्याशी संबंधित आहे। यामुळे प्रत्येक मुद्दा नीट समजून घेणं तुमच्यासाठी गरजेचं बनलंय। आता बघा, बराच काळ आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो खरीप हंगामाचा पीक विमा, त्याला अखेर मंजुरी मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली। म्हणजेच आता पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्याचा आहे। आता ही गोष्ट तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची आहे, पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। खरं तर हा पीक विमा जानेवारी महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवा होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया उशिरा सुरू झाली। त्यामुळे आता जे अपडेट समोर येत आहे त्यानुसार पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होण्याची शक्यता
सरकारकडून सांगण्यात आली. खरं तर नियोजनानुसार जानेवारी 2026 मध्ये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला हवी होती, पण तसं झालंच नाही. सरकारकडून सांगितलं गेलं की विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया थांबली. आता खरंच तांत्रिक बिघाड होता का काही प्रश्न वेगळाच होता, पण अधिकृत माहितीप्रमाणे याच कारणामुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. आता जरा मागे वळून बघितलं तर आपल्या लक्षात येईल की खरीप 2025 मध्ये अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक शेतकरी अडचणीत आले होते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. जर आपण त्या घोषणांकडे थोडक्यात पाहिलं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नुकसान झालेल्या पिकांसाठी थेट आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात देण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्यानंतर दुसरा निर्णय होता रब्बी हंगामासाठी अनुदान देण्याचा, जेणेकरून पुढील पेरणीसाठी शेतकऱ्यांना थोडा आधार मिळेल. आणि तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची. ही घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या होत्या. आता सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू झालेली प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आता जरा सगळं चित्र एकत्र करून पाहिलं तर गोष्ट स्पष्ट होते. सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आधीच जमा झालेली आहे. त्यानंतर रब्बी हंगामासाठी दिलं जाणारं अनुदान सुद्धा बहुतेक शेतकऱ्यांना मिळालं आहे. म्हणजे 2 महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाले. पण तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पीक विमा अजूनही प्रलंबितच राहिला. यामुळेच शेतकऱ्यांच्या मनात सतत एकच प्रश्न होता, बाकी सगळे पैसे आले पण पीक विमा कधी येणार? आणि जसे दिवस जात होते तसा संभ्रम सुद्धा वाढत गेला. काही जणांच्या मनात तर शंका निर्माण झाली की सरकारची घोषणा खरंच पूर्ण होणार का, की ती फक्त बोलण्यातच राहणार? कारण जानेवारी फेब्रुवारी संपले आणि मार्चही संपत आला तरी खात्यात काहीच जमा झालं नव्हतं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की नुकसान भरपाई व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी साधारणपणे 17,000 रुपयांपर्यंत पीक विमा दिला जाईल. ही घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळेच शेतकऱ्यांची अपेक्षा अजून वाढली. कृषी विभागाने सुद्धा सुरुवातीला सांगितलं होतं की जानेवारी 2026 पर्यंत ही रक्कम खात्यात जमा होईल. पण प्रत्यक्षात झालं काय? वेळ निघून गेला, महिने बदलले तरी पैसे काही आले नाही. आणि याच दरम्यान एक कारण समोर आलं. पीक विम्याच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण प्रक्रिया अडकली आणि त्यामुळेच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला उशीर झाला, अशी माहिती दिली जात आहे. म्हणजेच उशीर झाला असला तरी प्रक्रिया थांबलेली नाही, तर अडथळ्यांमुळे पुढे ढकलल्या गेली आहे आणि आता पुन्हा ती सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. जरी तांत्रिक अडचणीमुळे आतापर्यंत उशीर झाला असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पैसे नेमके कधी येणार याचं उत्तर हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता काळजी करण्याऐवजी अपडेट नीट समजून घेणं गरजेचं बनलंय. आता कृषी विभागाकडून एक मोठी अपडेट समोर आली. त्यांच्या माहितीनुसार पीक विम्याचं कॅल्क्युलेशन म्हणजेच हिशोब करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ती माहिती आता हळूहळू पोर्टलवर दिसायला सुद्धा लागली. ही नक्कीच दिलासादायक बाब आहे, कारण याचा अर्थ प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली. आता कोणत्या पिकांचा विमा आधी मिळणार हे समजून घ्या. सध्या पोर्टलवर कापूस, तूर, हरभरा आणि गहू या पिकांचे आकडे अपडेट झालेले दिसत आहेत. याचा सरळ अर्थ असा की या पिकांसाठी विम्याची रक्कम सर्वात आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच या पिकांचे शेतकरी आधी लाभ घेऊ शकतात. पण जर तुम्ही कापूस आणि तूर यासारख्या पिकांसाठी विमा भरला असेल तर सध्या प्रतीक्षेत किंवा पेंडिंग असं स्टेटस सुद्धा दिसू शकते. यामागचं कारण म्हणजे या पिकांसाठी लागणारे कापणी प्रयोग आणि अंतिम आकडेवारी तयार होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. त्यामुळे या शेतकऱ्यांनी थोडा संयम ठेवणं गरजेचं बनलंय. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैसे नेमके कधी येणार? तर साधारणपणे काय होतं, एकदा कॅल्क्युलेशन पोर्टलवर पूर्णपणे दिसायला लागलं की पुढील 2 ते 3 दिवसांच्या आत विमा कंपनीकडून पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि सध्या जी परिस्थिती आहे त्यानुसार ही प्रक्रिया सुरू होण्याच्या टप्प्यात आहे. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर आता कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे आणि पोर्टलवर अपडेट दिसत आहेत. त्यामुळे येत्या अंदाजे 2 ते 3 दिवसात खरीप हंगाम 2025चा पीक विमा तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे आता थोडं संयम ठेवा, कारण तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आता आपण समजलो की साधारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पीक विम्याची रक्कम खात्यावर येऊ शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, फक्त वाट पाहून चालणार नाही.
काही आवश्यक गोष्टी पूर्ण करणं सुद्धा गरजेचं बनलंय. सर्वात आधी जर तुमची KYC अजून पूर्ण नसेल तर ती लगेच पूर्ण करून घ्या, कारण अनेक वेळा हीच छोटी गोष्ट पैसे अडकण्यामागचं कारण ठरते. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं असणं सुद्धा अत्यावश्यक आहे. जर हे लिंकिंग केलेलं नसेल तर लगेच बँकेत जाऊन ते काम पूर्ण करून घ्या. या 2 गोष्टी पूर्ण असतील तर पुढची प्रक्रिया तुमच्यासाठी सोपी होईल. आता यानंतरचं महत्त्वाचं पाऊल काय, तर तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटर किंवा सेवा केंद्रावर जा. तिथे जाऊन एकच काम करा, तुमच्या पीक विमा अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस तपासा. म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही, आणि जर झाला असेल तर किती रक्कम मंजूर झाली आहे हे नक्की तपासून पहा. जेव्हा तुम्ही तिथे स्टेटस तपासाल आणि जर तुमचा अर्ज मंजूर म्हणजे अप्रूव्ड दाखवत असेल, तसेच रक्कमसुद्धा दिसत असेल, तर समजून घ्या की आता तुमचे पैसे येण्याच्या प्रक्रियेत आहेत. अशा परिस्थितीत साधारणपणे पुढील 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. म्हणूनच पुन्हा एकदा सोप्या भाषेत सांगतो, फक्त थांबू नका, वाट पाहू नका. एकदा स्वतः जाऊन खात्री करून घ्या. तुमच्या जवळच्या CSC किंवा सेवा केंद्रात जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. हे केलं तर तुम्हाला स्पष्ट समजेल की तुमचे पैसे नेमके कधी येणार आहेत. जर पैसे आले असतील तर किती पैसे जमा झालेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा पीक विम्याचा अर्ज नेमक्या कोणत्या स्थितीत आहे हे स्वतः तपासणं, कारण इथेच तुम्हाला खरी माहिती मिळणार आहे. तुम्ही जेव्हा तुमचा स्टेटस चेक करता तेव्हा सर्वात आधी बघा अर्ज मंजूर म्हणजे अप्रूव्ड दाखवतोय की नाही. जर तो मंजूर असेल तर त्याखाली तुम्हाला मंजूर झालेली रक्कम सुद्धा दिसेल. आता इथे एक साधं उदाहरण समजून घ्या. जर स्क्रीनवर 21,000 रुपये मंजूर दाखवत असतील तर तुमच्या खात्यात सुद्धा जवळपास तेवढीच रक्कम जमा होणार आहे. आणि जर 25,000 रुपये दिसत असतील तर तीच रक्कम तुम्हाला मिळेल. आता प्रश्न येतो, पैसे कधी येणार? तर एकदा स्टेटसमध्ये रक्कम मंजूर दाखवली की साधारणपणे पुढील 2 ते 3 दिवसांच्या आत पैसे खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच जर तुमचं स्टेटस क्लिअर आणि अप्रूव्ड असेल तर तुम्ही निश्चिंत राहू शकता, पैसे येणारच आहेत. म्हणूनच इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवांपासून दूर राहणं. सध्या सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या फिरताना दिसतात. आज पैसे आले, कोणाला उद्या येणार, अशा गोष्टी. पण अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. खरी आणि अधिकृत माहिती काय सांगते हेच महत्त्वाचं आहे. आणि खऱ्या माहितीप्रमाणे पुढील 2 ते 3 दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुम्ही स्वतः एकदा खात्री करून घेणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता जर तुम्हाला 18,000 रुपये मंजूर दाखवत असतील तर तेवढेच पैसे तुम्हाला मिळतील. म्हणजे स्टेटसमध्ये जितकी रक्कम दिसते तितकीच रक्कम खात्यात येते, हे लक्षात ठेवा. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. जर तुम्ही स्टेटस चेक केलं आणि तिथे कोणतीही मंजूर रक्कम दिसत नसेल तर सध्या तरी तुमचे पैसे प्रक्रियेत नाहीत असं समजावं लागेल. त्यामुळे मंजूर आणि रक्कम दिसते का या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. फक्त अर्ज मंजूर असणं पुरेसं नाही तर त्यासोबत रक्कमसुद्धा दाखवल्या गेली पाहिजे, तेव्हाच पैसे खात्यात जमा होतात. आता चांगली गोष्ट म्हणजे हे सगळं तपासण्यासाठी तुम्हाला नेहमीच बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्यासुद्धा मोबाईलवरून तुमचा पीक विमा स्टेटस तपासू शकता. त्यासाठी फक्त प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुमच्या अर्जाची माहिती टाकून स्टेटस पहा. त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की तुमची रक्कम मंजूर झाली आहे का नाही. एकंदरीत पाहिलं तर सध्याच्या अपडेटनुसार पुढील 2 ते 3 दिवसांच्या आत पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसांपासून ज्या विम्याची आपण वाट बघत होतो तो आता प्रत्यक्षात मंजूर होण्याच्या टप्प्याला आलेला आहे. त्यामुळे नक्की शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. यासोबतच आणखी एक चांगली बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच 2,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुहेरी फायदा मिळणार. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्की सांगा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा योग्य माहिती मिळेल. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.